हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सगळ्यांचं युनिक अकॅडमी ठाणेच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. येणाऱ्या आपल्या 2024 मधल्या MPSCच्या एक्झामसाठी आपण करंट अफेअरची एक सिरीज सुरू करतोय. याच्यामध्ये काही महत्त्वाचे करंट अफेअरचे जे काही पॉईंट्स असतील ते आपण डिस्कस करणार आहोत. तर आजचं आपलं जे सेशन आहे त्या आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण या करंट अफेअरच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे हा डिस्कस करणार आहोत. तर बघा, माझ्या मागे तुम्हाला एक इमेज दिसते. आता तुम्हाला वाटेल ही कोण मिस वर्ल्ड आहे, मिस युनिव्हर्स आहे, कुठली मॉडेल आहे, पण तसं काही नाहीये. उजवीकडे एक स्कॅनचं एक आयकॉन दिसतंय, तर तुम्ही लगेच स्कॅन करून बघण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. तर बेसिकली ही जी माझ्या मागे इमेज आहे ही आहे एक चर्चेतली व्यक्ती, एक फेमस पर्सनॅलिटी आहे. तिचं काही ना काही कारण आहे आणि ते कारण ऐकून एक आपल्याला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. तर काय आहे, असं काय स्पेशल या मागच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे ते आपण बघूयात. तर आता ही जी माझ्या मागे इमेज आहे ती आहे जगातली पहिली AI बेस्ड डिप्लोमॅट. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नाव आपण भरपूर वेळा ऐकत असतो. तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून पहिल्यांदाच जगामध्ये डिप्लोमॅट म्हणजे एक परराष्ट्र व्यवहाराच्या संदर्भातली अधिकारी असणार आहे. म्हणजे ही ह्युमन नाहीये, हे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक डिप्लोमॅट तयार केलेली आहे. तर हिचं नाव आहे व्हिक्टोरिया शी. आता सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट, आता व्हिक्टोरिया शी ही जी गोष्ट डिप्लोमॅट आहे ही कोणत्या देशाची? आता नावातून आपल्याला वाटू शकतं की हे जे शी वगैरे आहे म्हटल्यावर एक तर चीन असेल, जपान असेल, पण आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळं, आपल्या लॉजिकपेक्षा वेगळं हा देश आहे ते म्हणजे युक्रेन. हा जो मॅप मध्ये तुम्हाला युक्रेनचा देश दिसतोय, रशिया युक्रेनच्या संघर्षामुळे कायम चर्चेमध्ये असतो. तर युक्रेनच्या, मी जसं तुम्हाला म्हटलं ती डिप्लोमॅट आहे, तर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाची अधिकृत प्रवक्ता असणार आहे व्हिक्टोरिया शी. म्हणजे बघा, आपल्याला शी म्हटल्यावर चीन, जपान असं काही आपलं एक्सपेक्टेशन होतं, त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला इथे दिसतंय. म्हणजेच ही व्हिक्टोरिया शी आहे, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रवक्ता असणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केलेला आहे, ती ह्युमन नाहीये हे लक्षात घ्या. तिचा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक अवतार तयार केलेला आहे, डिजिटल अवतार, आणि ती आहे व्हिक्टोरिया शी. आता हा झाला युक्रेनच्या संदर्भातली गोष्ट. आता तुम्हाला असं वाटू शकतं की युक्रेन करतं तर भारत का नाही? भारतामध्ये असं काही झालेलं आहे का? येस, भारतामध्ये सुद्धा ही अशी एक महत्वपूर्ण गोष्ट झालेली आहे. ती काय झालेली आहे बघा. तर त्याच्या आधी या शीचा अर्थ काय आहे का? व्हिक्टोरिया म्हणजे ऑब्व्हियसली रिलेटेड विथ विक्ट्री. तर शीला हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो त्याला लोकल युक्रेनियन लँग्वेजमध्ये शी असं म्हणतात. तर हे फक्त एक तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी गोष्ट होती. आता मी जसं तुम्हाला म्हटलं, इंडियाचा काही या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काही रोल आहे का? येस, आपण सुद्धा एक महत्वपूर्ण गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे लिसा. आता लिसा म्हटल्यावर आपल्याला वाटतं इंडियन नसेल, ऑब्व्हियसली मगाशी जसं आपल्याला धक्का बसलाय, शी म्हटल्यावर चीन, जपान नाही, ते निघालं युक्रेन. उद्या लिसा म्हटल्यावर काय, तर इंडियाचे रिलेटेड आहे. तर ओडिसा टीव्ही या टीव्हीनी पहिल्यांदाच या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून न्यूज अँकर, AI बेस्ड न्यूज अँकर जी आहे ती तयार केलेली होती. ती माणसांप्रमाणेच न्यूज डिलिव्हर करते. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे लिसा आणि व्हिक्टोरियाची. आता आपल्याला एक्झाम मध्ये या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिगार्डिंग पहिली, जसं आपण म्हटलं डिप्लोमॅट किंवा पहिली न्यूज अँकर, याच्या रिगार्डिंग क्वेश्चन काय येऊ शकतो, तर एक क्वेश्चन आपण इथे फ्रेम केलेला आहे. तो क्वेश्चन कडे आपण बघूयात. बघा, सगळ्यात वेगवेगळ्या देशांमध्ये जे AI बेस्ड टेक्नॉलॉजी होते त्याच्यातून जे वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत, तर त्याच्या आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. जसं आता इथे डेव्हिन, त्याचा अमेरिकेच्या रिगार्डिंग काही सिग्निफिकन्स आहे का? व्हिक्टोरिया युक्रेनच्या रिगार्डिंग आहे का? लिसा भारताच्या रिगार्डिंग आहेत. आणि तुमचे ऑप्शन्स दिलेले आहेत, फक्त A and B योग्य आहे, फक्त B and C योग्य आहे, फक्त A and C योग्य आहे का सर्व योग्य आहे? तर आता याचं उत्तर जे आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या आणि आपल्या ज्या युनिक अकॅडमी ठाण्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. आपलं जे सेशन आहे ते जास्तीत जास्त डिलिव्हर करूया. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.